मागील बाजू जी दिसते ती औरंगजेबाच्या राजवाड्याची बाजू आहे, तो राजवाड्याचा भाग आहे। ज्यावेळी महाराजांना किल्ल्यावरती इथं आणलं गेलं, औरंगजेब गादी सोडून समोर आला आणि महाराजांना पकडल्याबद्दल गुडघे टेकून त्यांनी त्याच्या अल्लाचे आभार मानले। कारण की औरंगजेब ज्यावेळी 1681 इथं आला त्यावेळी त्याच्याबरोबर कमीत कमी 7 ते 8 लाख सैन्य होते, त्याला कोणता प्राप्त होत नव्हता। म्हणून संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्याने अक्षरशः गुडघ्यावर टेकून त्याच्या अल्लाचे आभार मानले। तर या ठिकाणी हे पवित्र स्थान आहे, आपल्या सर्वांच्या दृष्टीने पवित्र पावन स्थळ आहे। इथं येऊन नतमस्तक होऊन नमस्कार करून मग बाहेर या, बाकीचा इतिहास जो आहे तो नंतर सांगितला जाईल।